नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश लॅब. सध्या डावणीची परिस्थिती खूपच बागायतदारांना त्रास देते असं दिसतंय. ज्या बागायतदारांनी काटेकोरपणानं काम करण्याचा प्रयत्न केला त्यांना डावणीची अजिबात समस्या नाही, परंतु ज्या बागायतदारांचा त्रास होतोय अशा बागायतदारांनी काय पद्धतीने डावणीचे नियोजन करावं ह्याविषयी मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. बागायतदार बंधूंनो, औषधाच्या इतकंच किंवा औषधापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते डावणी रोग नियंत्रण करण्यासाठी ज्या स्ट्रॅटेजी आपण वापरतोय, ज्या पद्धतीने आपण काम करतोय, ते कामाचं नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यातली पहिली गोष्ट अत्यंत महत्त्वाची, पाण्याचं प्रेशर आणि ट्रॅक्टरचं प्रेशर. ट्रॅक्टरचं प्रेशर चांगलं पाहिजे, 8च्या 8 किंवा 10च्या 10 गन चालू पाहिजेत आणि बागेत कव्हरेज आपल्याला चांगलं मिळालं पाहिजे. आणि कव्हरेज चांगलं मिळवत असताना बागेतली कॅनॉपी मॅनेजमेंट आपली अत्यंत चांगल्या पद्धतीची पाहिजे. विनाकारण जे आपण डावणीनं 4 घड जातील म्हणून जर घड जास्त ठेवले असतील तर तरीसुद्धा 30 दिवसाच्या अगोदर बागेची कॅनॉपी मर्यादित करून घेणं गरजेचं आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ट्रॅक्टर आणि कॅनॉपी मॅनेजमेंट. त्याचबरोबर त्याच्या इतकंच महत्त्वाचं पाणी नियोजन आहे. ह्या ऑडिओ 100% चांगल्या पद्धतीने ऐकण्याचा प्रयत्न करा, कारण हे जे काम करतोय ना ते काम प्रॅक्टिस आपलं चांगलं होणं गरजेचं आहे. जे पाणी आपण फवारतोय त्या पाण्याचा TDS 200-250च्या आत पाहिजे, त्या पाण्याचा हार्डनेस 200-250च्या आत पाहिजे आणि त्या पाण्याचा pH 5.5 ते 5.6 पाहिजे. फवारणीला घेतलेल्या पाण्याचा दर्जा हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा पाहिजे. मी विनंती करेन आपल्याला की ज्या बागायतदाराचा डावणी आलेला आहे अशा बागायतदारांनी किमान 1-2-3 स्प्रेसाठी तरी किमान आरोचं म्हणजे फिल्टरचं पाणी जर फवारणीसाठी आणलं, 2 पैसे त्याला गेले तरी चालतील. तुम्हाला विदिन 1 स्प्रे, एका स्प्रेमध्ये तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीचं डावणीचं कंट्रोल झालेलं दिसेल. म्हणजे जे आपण औषध फवारणीसाठी जो मीडिया वापरतोय, मीडिया म्हणजे पाणी वापरतोय, ते पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची लक्षात घ्या. आपण कॅनॉपी मॅनेजमेंट, ट्रॅक्टरचं स्प्रे, कव्हरेज आणि पाणी ह्या विषयावर बोललो. बागायतदार बंधूंनो, अत्यंत महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत. त्या जर आपण व्यवस्थितरित्या हाताळल्या तरच आपल्याला डावणी नियंत्रण मिळेल. अन्यथा कितीही बागेतली औषधं आपण मारली तरीसुद्धा डावणी नियंत्रण आपल्याला मिळणार नाही आहे, कारण ह्या गोष्टी व्यवस्थित नसतील तर. त्याचबरोबर वेलीतली पोटॅश लेवल, वेलीतली फॉस्फरस लेवल आणि वेलीतली झिंक लेवल आपल्याला चांगली मेंटेन करून घ्यायला लागेल. आणि ही मेंटेन करण्यासाठी पांदेड परिश्रम करून आपण त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे. विनाकारण औषधाचे पैसे घालवण्यापेक्षा थोडं पांदेडला पैसे जातील. कोणत्याही विभागातला आपण असला तरी त्या विभागात लॅब आहेत, त्या विभागात पांदेड परिश्रम करून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या बेतानं वेलीतली फॉस्फरस आणि झिंक लेवल कशी वाढेल ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. त्याचवेळी वातावरण आधीमध्ये बिघडतंय, वातावरण आज चांगलं सुधारते. आज 2 तारीख आहे, 2/11/2024. वातावरण उद्यापासून सुधारते. शक्यता आहे 13 किंवा 14 तारखेच्या दरम्यान थोडंसं वातावरण पुन्हा बिघडण्याची. त्यावेळीसुद्धा आपण योग्य पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला तर चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळतील. त्याचवेळी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की डावणीचं नियंत्रण करत असताना फ्लावरिंगमध्ये ज्याच्या बागा आहेत किंवा ज्याच्या बागेत डावणीचा त्रास होतोय असं वाटतंय अशा बागायतदारांनी येणे आणि येणे हवं. कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी घरी जायच्या अगोदर एकदा ट्रायकोसोडो M45, ट्रायकोसोडो अँट्राकॉल किंवा ट्रायकोसोडो झेड असते तिची फवारणी करूनच घरी जायचं आणि सकाळी आल्या अशी ट्रायकोसोडोची पुन्हा एकदा फवारणी घ्यायची किंवा मॅजिक स्प्रेची फवारणी घ्यायची. ह्यावेळी मग दुपारच्या वेळी जे ॲपमधून किंवा जे चार्टमधून आपल्याला जे औषध येते त्या औषधाची दुपारच्या वेळी फवारणी घ्यायची. अत्यंत चांगल्या पद्धतीचं आपल्याला कंट्रोल मिळते. त्याचवेळी अल्फा आणि M45, यश अल्फा आणि M45 किंवा यश अल्फा आणि Z78 किंवा एक्सपोर्ट नसेल तर कॅपटॉप अशी फवारणी केली तरी चालेल. ह्याचवेळी मॅजिक स्प्रेचं pH कमी करण्याचा प्रयत्न अगोदर अजिबात करू नका, कारण कॉपर सल्फेटमुळे पाण्याचा pH कमी होतोय. त्याचवेळी जर
इतर औषधं फवारत असताना ज्या बागायतदार फॉस्फरिक ॲसिड पाण्यात अगोदर टाकतायत किंवा सायट्रिक ॲसिड टाकतायत किंवा एखादं जी ए बूस्टर टाकून पाण्याचा pH कमी करतायत, त्या बागायतदारासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वापरत असलेल्या फॉस्फरिक ॲसिडचा दर्जा तपासून घ्या. झालंय कसं, बाजारात अनेक पद्धतीचे फॉस्फरिक ॲसिड्स मिळत आहेत. बऱ्याच बागायतदारांच्यात असा प्रॉब्लेम आहे की पाण्याचा pH कमी करण्यासाठी जिथं जिथं फॉस्फरिक ॲसिड वापरले गेले तिथं त्या पाण्याचा pH तीव्रतेने कमी आलेला आहे आणि अशी बाग पिवळसर दिसते. ती दिसते अशामुळं की त्या फॉस्फरिक ॲसिडमध्ये H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड आणि मॅग्नेशियम सल्फेटचं ते द्रावण आहे, ते फॉस्फरिक ॲसिड नाही आहे. हे असं द्रावण जर H2SO4चं किंवा सल्फ्युरिक ॲसिडचं जर आपण बागेला फवारलं तर त्या पानांना येते मोठं स्कॉल्चिंग किंवा शॉक बसतोय. त्यामुळं बागेची 1-2 पानं पडणे, 4-5 पानं पडणे, बाग पिवळी होणे, पानाचा देठ कमकुवत होणे, असे प्रकार हल्ली जे घडायला लागलेत त्याचं मुख्य कारण आहे आपण फवारत असलेला पाण्याचा pH हा कामापेक्षा जास्त कमी होतोय आणि औषधाचा तीव्रता कमी असल्यामुळं आपल्याला त्याचे रिझल्ट कमी मिळत आहेत आणि पानं पिवळी होऊन पानं कुठंतरी औषध मारताना गळतायत असं दिसतंय. त्यामुळं वापरत असलेला फॉस्फरिक ॲसिडचा दर्जा अत्यंत चांगल्या पद्धतीचा घ्या किंवा ते वापरायचं बंद तरी करा, कारण त्याचा वेलीला प्रचंड मोठा त्रास होतोय. त्याचवेळी सायट्रिक ॲसिड घेऊन पाण्याचा pH कमी करू नका, फॉस्फरिक ॲसिडच घ्या, अन्यथा पाण्याचा pH कमी करायचं बंद करून टाका. बागायतदार बंधूंनो, ह्या ज्या दावणी रोगविषयीच्या ज्या मी आत्ता आपणाशी गोष्टी शेअर केल्या, आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण कितीतरी दावणीची औषधं मांडली तरी आपल्याला कंट्रोल मिळत नाही. त्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे. त्यामुळं पाण्याचा दर्जा चांगला घ्या, कॅनॉप मॅनेजमेंट चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा, मारलेल्या औषधांचं कव्हरेज चांगलं घेण्याचा प्रयत्न करा, योग्य प्रेशरनं औषध देण्याचा प्रयत्न करा. पोटॅश थोडासा जमिनीतून, पोटॅश आणि सल्फर थोडासा जमिनीतून देण्याचा प्रयत्न करा. फॉस्फरस आणि झिंक लेवल वाढेल असं बघा. ट्रायकोसुडो सकाळ संध्याकाळ देण्याचा प्रयत्न करा. गरज असेल फ्लॉवरिंगमध्ये तर ॲलेट अँट्रागॉलची एखादी फवारणी करा. अजून एक गोष्ट अशी आहे, करपा नियंत्रणाच्या बाबतीत कोल्हापूर विभाग किंवा सांगली विभाग जो भाग आहे त्यांच्यासाठी जर आपण मॅजिक स्प्रेमधून जर कासुबीची फवारणी दिली तर अत्यंत चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स आपल्याला मिळत आहेत, हे लक्षात घ्या. त्या पद्धतीने एखादी फवारणी करप्यासाठी जरी केली तरी चालेल, पण कोणत्याही परिस्थितीत बागेचा दावणी किंवा रोगाखंड बाग जाता कामा नये एवढी काळजी घ्या. जाता कामा नये याचा अर्थ कमीत कमी खर्चात करण्याचा प्रयत्न करा. अजून एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची सांगतो की येणे आणि येणे हाऊ 3 ते 5 दिवसापेक्षा जास्त हवामानाचा अंदाज बघण्याचं बंद करा, टाळा. होतंय कसं, विनाकारण प्रेशर्स हवामान तज्ज्ञ आपल्याला देत आहेत. त्याचे अजिबात माहिती घेऊ नका किंवा त्याची आवश्यकतासुद्धा अजिबात नाही आहे. 3 ते 5 दिवसापर्यंत आपल्याला हवामानाचा अंदाज समजला तेवढा पुरेसा आहे. त्यापेक्षा जास्त हवामानाची आपल्याला माहिती घेण्याची अजिबात गरज नाही आहे. त्यावेळी आपल्या ग्रुपवर सुद्धा बऱ्यापैकी हवामान माहिती माननीय राहुल पाटील साहेब सांगतायत, तेवढीच माहिती घ्या आणि तेवढ्यापुरतंच काम करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.